ऑपरेशन सिंदूरमुळे जगात भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढत चालली आहे। ब्रह्मोस, आकाश आणि नेत्र सारखी या सिस्टीम्स खरेदी करण्यामध्ये अनेक देशांनी स्वारस्य दाखवलंय। भारतीय शस्त्र खरेदीसाठी 21,000 कोटींचा करार होतोय। 100हून अधिक देशांना 38,424 कोटी रुपयांची निर्यात केली जाणार। भारताची संरक्षण निर्यात ही विक्रमी 38,424 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते। ब्रह्मोससाठी फिलिपाईन्स, व्हिएतनामसह 2 देशांसोबत करार होणार आहेत। इंडोनेशियासोबत सुमारे 3,600 कोटी रुपयांचा करार अंतिम टप्प्यात आहे। अमेरिका हा सर्वात मोठा खरेदीदार आहे, जिथे $2.8 अब्ज किमतीच्या प्रणाली आणि सुटे भाग बोईंग आणि लॉकहीड मार्टिन सारख्या मोठ्या कंपन्यांना जातात। आर्मेनियासारखे देश पूर्ण तयार शस्त्र भारताकडून खरेदी करतात। ऑपरेशन सिंदूर नंतर मिळालेल्या जागतिक लक्ष्यामुळे या भारताच्या प्रगतीला अधिक वेग येतोय। जे 96 तासांचं ऑपरेशन होतं भारत आणि पाकिस्तानच्या विरुद्ध, आपण पाहिलं की पाकिस्तानला आपण कसं गुडघ्यावर आणून सोडलं होतं। एक मोठा परिणाम जो झाला लढाईनंतर तो होता की डिफेन्स एक्सपोर्ट्सचा स्फोट झाला भारतासाठी। जेव्हा पूर्ण जगाने पाहिलं की भारताचे शस्त्रज्ञ आहेत आणि जे शस्त्र आहेत ते किती उच्च कोटीचे आहेत, स्टार ठरला ब्रह्मोस मिसाईल। ब्रह्मोस मिसाईलसाठी लोकांनी खूप रिक्वेस्ट पाठवल्या आहेत। त्याच्यामध्ये मलेशिया आहे, फिलिपाईन्स